नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू नॉलेज हब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण स्पर्धा परीक्षेसाठी जे व्हिडिओ बनवत आहोत गणिताचे, त्यामध्ये एससीएफ आणि एलसीएम हा जो घटक आहे इयत्ता 5वी पासून तर अगदी मोठ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक, ज्याला आपण मसावी व लसावी किंवा एससीएफ आणि एलसीएम असं म्हणत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिक पासून एससीएफ आणि एलसीएम कसा काढायचा याची माहिती पाहणार आहोत. तर बघा, अगदी बेसिक पासून आपण याची सुरुवात करणार आहोत. एससीएफ म्हणजे काय आणि एलसीएम म्हणजे काय, तर अगोदर लक्षात घ्यायचंय की एससीएफ हा जो आहे त्याला आपण मसावी असं म्हणत असतो. मसावी असं म्हणत असतो. त्याला इंग्रजीमध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतात. तर एलसीएम जो आहे, ज्याला आपण लसावी म्हणतो, त्याला लोएस्ट कॉमन मल्टिपल, हे इथं लक्षात घ्यायचं. हे पहा, मसावी एससीएफ, लसावी एलसीएम. ओके, आता आपण पाहणार आहोत नेमकं मसावी म्हणजे काय. आपण मसावी लसावी बऱ्याच वेळा ऐकतो, पण अगदी बेसिक पासून समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. तर बघा, एखादी संख्या असतील, सपोज हे 8 आहे, हिला भाग देणारी संख्या 2 आहे, भाग गेला बेचोक 8, बाकी उरली 0. तर मसावी जो असतो तो भाजक असतो, हे इथं लक्षात घ्यायचंय. त्यानंतर मसावी म्हणजे भाग देणारा सर्वात मोठा, इथं लक्षात ठेवायचं. भाग देणारा मोठ्यात मोठा, मोठ्यात मोठा. मसावी म्हणजे काय? भाग देणारा, भाजक, जो भाग देणारा असतो, मोठ्यात मोठा, त्याला आपण मसावी म्हणायचं. लसावी कोणाला म्हणायचंय? तर भाग जाणारा, भाग जाणारा लहानात लहान, भाग जाणारा काय? लहानात लहान. मसावी कोणाला म्हणायचंय? भाग जाणारा लहानात लहान, त्याला आपण काय म्हणायचं? एलसीएम असं म्हणायचंय. तर भाग देणारा, इथं लक्षात घ्यायचं की मसावीमध्ये काय असतं, तर भाजक महत्वाचा असतो, भाग देणारा महत्वाचा असतो, आणि लसावीमध्ये ज्याला भाग जायचा आहे, जी संख्या आहे त्याच्यातली लहानात लहान संख्या, त्याला आपण एलसीएम म्हणायचं. आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेऊ, जेणेकरून आपल्याला अगदी अचूकपणे. उदाहरण आहे 30, 40, 50, त्यांचं आपल्याला काय काढायचंय? एससीएफ पण काढायचंय आणि एलसीएम पण काढायचं, म्हणजे मसावी पण काढायचंय आणि लसावी पण करायचंय. ओके, चला, त्यांना आपण काय करायचं बघायचं. एकच स्थानी 0 आहे, 0 आहे म्हणजे 2 न पण जातो, 5 न पण जातो, कोणत्या पण संख्येनं तुम्ही लिहू शकता. 5 न लिहूया. 5 सक 30, 5 8 40, 5 10 50, 5 ने यांना भाग दिला. आता बघा, आता कोण 6 आले, 8 आले, 10 आले. आता 5 न परत भाग जाईल का? सर्वांना, तिघांना पण जाईल का? नाही जाणार. म्हणून आपण काय करू? 2 न देऊया. 2 न जातो का? जातो. 2च्या पाड्यात सगळे येतात. बघा, 2 बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंच 10. ओके, आता 3, 4, 5 कोणत्या एका पाड्यात येतात का? नाही येत. म्हणून कोणत्याच पाड्यात येत नाहीत. म्हणून 30, 40 आणि 50 यांचा एससीएफ इथपर्यंतच होतो. एससीएफ 5 दोन्ही 10. एससीएफ किती आला मग याचा? 10. कारण आता पुढं प्रक्रिया, प्राईम नंबर घेतल्यामुळे आपण पुढं प्रक्रिया चालवायची असेल, आपल्याला खालपर्यंत 1 पर्यंत यायचं असेल, तर भाग देणाऱ्या संख्या एका पाड्यात असायला हव्या होत्या, पण तसं नाही. 3, 4, 5 असं कुठं दिसत
एका पाण्यात येतील असं दिसत नाही. मग काय करायचं अशा वेळेस? आता ती प्रक्रिया थांबून घ्यायची आणि यालाच मसावी म्हणून टाकायचं. मग 5 दोन्ही 10. बस. आता बघा, आता प्रत्येकाला भाग द्यायचा आहे आपल्याला, शेवटपर्यंत जायचंय कारण आपल्याला एलसीएम काढायचं. चला आता 3 न देऊया आपण. 3 1 3, 4 दशाला तसे, 5 दशाला तसे. चला पुढे आता आपण 2 न देऊया कारण ह्या 4 ला भाग द्यायचा आहे आपल्याला. 1 दशाला तसा, बे दोन्ही 4, 5 दशाला तसे. आता परत 2 ने देऊया. बे 1 बे, 1 ला 1, 5 दशाला तसे. आता परत 5 न देऊया. 1 1 5 1 5. शेवट 1 1 आले. हे सर्वांचा विचार केला असता हे काय आहे? एलसीएम आहे, लसावी आहे. काय आहे? लसावी आहे. आणि मसावी कोणता होता? ज्यांना सगळ्यांनाच भाग जातो. 5 दोन्ही 10. आता यांचा गुणाकार करूया आपण. बघा, 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 30 दोन्ही 60, किंवा असं लिहिलं तरी चालेल. 5 गुणिले 2, सगळे फॅक्टर्स लिहितो मी इथं. 3 2 2 5 करूया आपण. 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 30 दोन्ही 60, 60 दोन्ही 120, 120 गुणिले 5 म्हणजेच 600. काय आला याचा? लसावी. हे पहा, लसावी आणि मसावी काढण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण जी बेसिकली किंवा स्पर्धा परीक्षेसाठी लवकरात लवकर कसा काढायचा लसावी, त्यासाठी आपण ही पद्धत पाहतो. ही फास्ट पद्धत आहे. एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला पटापट जर आपल्याला पाडेपाठ असावी असं काही इथं नाही. प्राईम नंबर जर आपल्याला माहित असलेली मूळ संख्या त्यांनी जर सुरुवात केली आपण, तर आपल्याला त्याच्यात एकच लक्षात ठेवायचंय, लवकर समजू शकतं, लवकर येऊ शकतं ते गणित. याच्यापेक्षा दुसरी पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण अवयव पाडतो. जसं की फॉर एक्झाम्पल हे 30 घेतले, 15 गुणिले 3, 15 गुणिले 2, आता पुन्हा 3 गुणिले 5 गुणिले 2, हे झाले 30चे. परत आता 40चे पडायचे, तसेच परत आता 50चे पडायचे आणि परत कॉमन एकत्र करायचे. याच्यापेक्षा ही मला जास्त सोपी पद्धत वाटते आणि याच्यापेक्षा आणखी पद्धत आहेत, आपण ते पण पाहणार आहोत. तर आता इथं लक्षात घ्यायचं आहे की एलसीएम आणि एससीएफ काढत असताना अगोदर या पद्धतीमध्ये एससीएफ येत असतो. जोपर्यंत सर्व घटकांना 2 असो की 3 संख्या असो त्यांना भाग जातोय, सर्वांना भाग जातोय, तोपर्यंत तो काय आहे? मसावी आहे. आणि भाग एकाला जातोय, काहीला जात नाही. आता याच्यानंतर इथं 2 ला जात होता, पण या दोघांना जात नव्हता, म्हणून ही प्रक्रिया इथं थांबवली आपण आणि त्यांनाच असं म्हणलं, एससीएफ म्हणलं, त्यांनाच मसावी म्हणलं. आपण नंतर आणखीन काही उदाहरण पाहूया. तर बघा, उदाहरण आपण पाहूया की ज्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर समजेल की एलसीएम कसा काढायचा आणि एससीएफ कसं काढायचं. बघा, पहिलं उदाहरण घेतोय आपण 48 आणि 72. आता मसावी आणि लसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जशा की अवयव पाडून किंवा पाड्याच्या स्वरूपात आपण त्याचं लसावी किंवा मसावी काढू शकतो. बघा, एखाद्या 2 संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्याचा लसावी आणि मसावी काढायचा आहे. तर सुरुवातीला आपण लक्षात घ्यायचे, आता हे पहा, 48 आणि 72 या ज्या 2 संख्या आहेत यांचा आपण लसावी आणि मसावी काढूया. बघा, 48 आणि 72 या दोन्ही संख्या एकक स्थानी 2 असल्यामुळं या संख्येला 2 भाग निश्चित जाणार आहे. भाग देऊया आपण. भाग देत असताना आपण काय करायचंय की अगोदर प्राईम नंबर घ्यायचे, म्हणजे मूळ संख्या घ्यायच्या जास्तीत जास्त. पहिली मूळ संख्या आहे 2 घेऊ आपण. बे दोन्ही 4, बे चोक 8, बे त्रिक 6, 1 उरला, इथं झाले 12, बे सक 12. त्यानंतर परत 2 न भाग जातो, परत भाग 2 न देऊया. बे 1 बे, बे दोन्ही 4, बे 1 बे, बे 8 16, परत 2 न देऊया, 2 न जातो. बे सक 12, 92 18, भाग देतोय आपण याला. आता 3 न जातोय परत, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आता मात्र अशी कोणतीही संख्या नाहीये की ज्याला 2 ला पण भाग जाईल आणि 3 ला पण भाग जाईल. कोणाच्या पाड्यात येतात का 2 किंवा 3? तर तसं दिसत नाही. म्हणजेच जेव्हा आता ही प्रक्रिया इथं थांबायची आणि या प्रक्रियेला
हे जे आलेले आहेत आपण यांचा गुणाकार करूया. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24. हा झाला याचा SCF. ओके, कळते. आता आपण आणखीन पण भाग देऊ शकतो, आणखीन पण भाग देऊ शकतो. पण 2 आणि 3 ला कोणी एका संख्येने भाग जात नाही, त्यामुळे आपण ही प्रक्रिया इथं थांबवतो. जिथं थांबवतोय तिथपर्यंतचा जो अवयव आलेले आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे काय असतो, तर मसावी. बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, इथं लिहून घ्या. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 हा झाला यांचा SCF. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24, 24 झाला या 48 आणि 72चा SCF. तसंच बघा, आता आता पुढे काय करायचं आपल्याला, एलसीएम. एलसीएम आता कंटिन्यू करायचं. चला, 2 आता इथं 2 आणि 3 ला जाईल. 2 1 2, 3 जशाला तश. आता याला 3 आहेत म्हणून इथं 3च भाग द्यावा लागेल. 3 1 3. आता ही प्रक्रिया शेवटी 1 येईपर्यंत करायची. शेवटी 1 येईपर्यंत केल्यानंतर जो घटक आलेला आहे आपल्याला, आता लसावी आलेला आहे. लसावी म्हणजे आता हे 2 वाढले याच्यामध्ये, फक्त काय वाढले, 2 वाढले. झाला मसावी, झाला लसावी. 2 वाढले म्हणजे बघा, हे 24 आणि परत हे 2, 2 गुणिले 3 म्हणजे लसावी काय असतो, मसावी गुणिले अनकॉमन जे फॅक्टर आहेत त्यांचा गुणाकार. तर इथं लक्षात घ्यायचंय की अगोदर काय आलता, मसावी 24 आणि आता उरलेले हे 2 परत त्याच्यात ऍड करायचे, किंवा या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी, LCM. लक्षात येते. आणखीन काही उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, याच्यानंतरचं उदाहरण आहे, त्यानंतरचं उदाहरण पाहूया आपण. 36, 24 आणि 60 यांचा आपल्याला SCF पण काढायचं आहे आणि LCM पण काढायचं आहे. आणि याच पद्धतीने बघूया. आधी काय निघणार आहे तुम्हाला माहिती आहे, SCF निघणार, मसावी निघणार. मसावी कधीपर्यंत काढायचं आहे आपल्याला, जोपर्यंत या तिन्ही संख्येला सारख्या संख्येने भाग जातो. बघा, इथं 6 आहे, इथं 4 आहे, इथं 0 आहे. कसोटी आपल्याला माहितच असतात. 2 भाग जातो, 2 भाग जातो 2. 5 न जातो का, नाही जात. 7 ला जातो, या दोघांना जातो, मग 2च घ्यायचे. 3 न जातो का, 6 3 9, 4 2 6, 3 न पण जातो, चालतंय 3 न देऊ. 3 1 3, 3 दोन्ही 6, 3 8 24, 3 दोन्ही 6. ओके, आता 3 न जातो का, परत नाही जात. फक्त याला जातो, त्याला नाही जात. मग किती न जातो, तिघांना पण किती न जातो, 2 न जातो. म्हणजे 12 ला पण जातो, 8 ला पण जातो आणि 20 ला पण जातो. 2 12, 2 8, 22 जातो. परत आता 6 4 10 ला किती न जातो, 2 न जातो, 3 न जातो, 5 न जातो, 7 न जातो. मूळ संख्या ज्या आहेत त्या 5 चालायच्या, जातो 2 न. 2 6, 2
लसावी आपल्याला तोंडी काढायचं आहे किंवा स्पर्धा परीक्षेचं गणित सोडत असताना लसावी याचा फास्ट कसा काढायचा, तर याच्यापैकी जी मोठी संख्या आहे तिचा पाडा तयार करायचा. 72 एक 72, 72 दोन्ही 144. आता बघा मी इथपर्यंतच केला, आणखी नाही आपण पाडा 72चा काही सर्वांना पाठ नाही, तयार करून करायचं आपण ते. तर बघा आता 48 गुणिले 3, 8 त्रिक 24, 4 त्रिकोण 12 आणि 13 14 म्हणजे 144. म्हणजे 48 न पण 144 ला भाग जातो, 72 दोन्ही 144 ला पण 144 ला पण 72 न भाग जातो. 48 न पण चाललाय, 72 न पण चाललाय, म्हणजे तोच काय आहे याचा एलसीएम आहे 144. एससीएफ किती आलता 24. ओके. आता कसं केलं लसावी काय असतो, भाग जाणारा. इथं लक्षात ठेवायचे, भाग जाणारा, लहानात लहान, लहानात लहान, हे लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला समजून. हे आता आपण 10 घेतले, 2 10. ओके. हा मसावी असतो, भाजक असतो. मसावी काय असतो, भाजक असतो. आणि भाज्य जो असतो हा भाज्य काय असतो, लसावी असतो. हे लक्षात ठेवायचंय. भाग जाणारा लहानात लहान, भाग जाणारा लहानात लहान. इथं मोठ्यात मोठं नाही घ्यायचं, लहानात लहान घ्यायचं. ओके. म्हणजेच एलसीएम किती आला, मोठ्यात मोठ्या संख्येचा पाडा तयार करायचा. तसंच आता आपण इथं काय काढूया, एलसीएम काढूया. कसा काढायचा, मोठ्यात मोठी संख्या 50, 50 न बघायचं, 50चा पाडा तयार करायचा. 50 दोन्ही 100 जातो का, 30 न नाही जात, कटला. 150 तिघांना गेला पाहिजे ना भाग, मगच एलसीएम येणार आहे. 150 ला 50 न जातो नाही, 40 न जात नाही. चला 200, 50चा पाडा तयार करतोय आपण. 250 जातो का, 50 न जातो, 40 न जात नाही. 300 जातो का, 300 ला सगळ्यांनी 30 दाई 300, 5 30, 40 न जात नाही. 350, 400 जातो का, 400 ला 40 न जातो पण 50 न जात नाही. 50 न जातो, 30 न नाही जात. चला पुढे 450 जातो का, 5 न जातो, 4 न नाही जात. 50 न जातो, 40 न जात नाही. 500 ला पण यानं जातो. बघा 30 एक 30, उरले 20 नाही जात. 550 याला पण 50 न जातो, 40 न जात नाही. 600 ला बघा 30 न जातो, 40 न, 40 दोन्ही 40 एक 40, उरले 20, 40 पंचे 200, 40 न पण जातो आणि 50 न पण जातो. हाच झाला याचा एलसीएम, म्हणजे लसावी. काय झाला, लसावी आणि मसावी काढण्याची आपण जी पद्धत आता पाहितलेली आहे ती लक्षात घेण्यासारखी. परत एकदा सांगतो की मसावी म्हणजे काय असतो, भाजक असतो. मसावी भाग देणारा असतो, पण भाग देणारा आपल्याला कोणता पाहिजे, मोठा पाहिजे. हे इथं लक्षात घ्यायचं, एवढंच लक्षात घ्या. मसावी भाग देणारा, मोठ्यात मोठा. भाग देणारा कोण असतो, भाग देणारा भाजक असतो ना. मसावीचा संबंध भाजकाशी आहे, लसावीचा संबंध आहे तो भाज्याशी आहे. ते 144 ला 144 ला ह्या 48 न पण भाग जाणार आहे आणि या 72 न सुद्धा भाग जाणार आहे 144 ला. मग तो त्याचा झाला एलसीएम. आणि एससीएफ काढण्याची तर पाहितली आपण, भाग देणारा मोठ्यात मोठा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऍक्च्युअली स्पर्धा परीक्षेला कोणती भरती असू द्या, स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वात हा बेसिक घटक आपण अगदी बेसिक पासून पाहतो. अवयव पद्धतीनं कसे काय काढायचे, लसावी आणि मसावी काढायचं हे आपण पाहत आहोत. त्यानंतरच आणखी उदाहरण पाहूया आपण 2 अतिशय सोप्या पद्धतीनं की जे तुम्हाला सहज कळतील. बघा आता यांचा आपल्याला अगोदर मसावी काढून घेऊ. 12 आणि 18 कशा संख्या आहेत, 12 आणि 18 यांचा आपण काय करूया, अगोदर
एचसीएफ काढूया, म्हणजेच मसावी काढूया. तोंडी बघा, 12ला भाग जाणाऱ्या 18ला भाग जाणाऱ्या आधी संख्या कोणत्या आहेत पाहूयात आपण. 2 न जातो, 3 न जातो, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18, 3 न पण जातो, 4 न जातो, 4 त्रिकोण 12, पण याला जात नाही, येणार नाही. 5 न जातो, 5 न जातो का, नाही जात. 6 न जातो का, जातो. बघा 12चे अर्धे 6 आहेत, आहे की नाही. 6 न जातो, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18. आता 7 घेण्याचा अर्थच नाही, कारण ते 7 न काय 12ला भाग जाणार नाही, म्हणूनच 6 हा याचा काय झाला, एचसीएफ झाला, म्हणजे मसावी झाला. 12 आणि 18चा मसावी तोंडी काढला आपण, अवयव न पाडता 6. ओके, आता याचा लसावी काढूया आपण, एलसीएम काढूया. कसा करता येईल, मोठा पाडा कोणता आहे, 18. 18 1 18, 18 2 36, आहे की नाही. 18 3 54. गरज आहे का एवढ्या पडात मोठा लिहायची आणखीन, बघा आहे का. 12 आता कसं पाहिजे, आता लसावी करताना काय करायचंय, भाग जाणारा 12नी भाग जाणार आहे, 18नी भाग जाणार आहे, आणि लहानात लहान पाहिजे, ते मोठा नाही पाहिजे. मोठा कुठं पाहिजे, मसावीमध्ये. तो भाजक असतो, भाग देणारा असतो. लसावीमध्ये भाग जाणारा असतो आणि लहानात लहान असतो, म्हणून त्याला ल सा लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य, विभाज्य असं म्हणतात. विभाज्य म्हणजे काय, पुन्हा एकदा, हे भाज्य, भाज्य, विभाज्य कशामध्ये असतो तो, लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य. आता बघा 12ला 36 न पण भाग जातो, पण 18ला नाही जात. 18 पण जातो 36ला, आहे की नाही. 18 पण 36ला जातो. 12 18ला जातो का, नाही जात, आहे की नाही. म्हणजे ते लहानात लहान घेता येणार नाही, आहे की नाही. भाग जाणारा कोणता, 18चा पाडा तयार केला आपण. दोन्हीपैकी जी मोठी संख्या आहे त्याचा पाडा तयार करायचा झालं, म्हणजे याचा एलसीएम किती आला, 36 आला. हे तर लक्षात ठेवायचं. एलसीएम किती आला, 36 आला. आता 8 आणि 20 मध्ये पहा, 8 आणि 20 मध्ये भाग जाणारे आधी एचसीएफ काढू, मसावी काढूया. 8 आणि 20 ला भाग जाणाऱ्या भाजक संख्या कोणत्या आहेत, तर बघा 2 न जातो, बेचोक 8, 4 न 3 न जात नाही, 4 न जातो. आता 4च्या पुढची 5 येते, 5 न काय 8ला भाग जाणार नाही, म्हणजे याचा अर्थ या 2च 4 पंचे किंवा 4 पंचे 20 आणि 2 यांचा जर विचार केला तर तोंडी उत्तर आहे. मसावी किती येईल, 4 येईल. आता आपल्याला काय करायचंय, लसावी काढायचंय. लसावी काढताना काय करायचं, 2 संख्या आहेत, 3 संख्या आहेत, त्यापैकी मोठी संख्या घ्यायची. मोठी 20 आहे, 20 1 20, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80. आता बघा एवढा मोठा पाडा आपण तयार करायची गरज नव्हती. आता बघा 8 न 20 ला जातो का, नाही जात, 20 नाही. मग एलसीएम आहे का, 20 नाही. 8 न 40 ला जातो, 20 न 40 ला जातो. लहानात लहान भाग जाणारा 40 आहे, म्हणजेच त्याचा एलसीएम 60 आहे ना. 60 पण आहे समजा, पण 60 मोठा झाला ना, आपल्याला लहानात लहान पाहिजे, तर त्याचं उत्तर येईल 40. मसावी 4, लसावी 40. स्पर्धा परीक्षेच्या गणितामध्ये अशा ट्रिक्स नुसार आपल्याला तोंडी उत्तर. आता एक गणित घेऊ आपण, सोपं. 5 आणि 15 आणि 25 घेऊ. 15 आणि 25 घेऊ. याचा एचसीएफ पण काढूया आणि एलसीएम पण काढूया, मसावी पण काढूया आणि लसावी पण काढूया, ते पण तोंडी. फास्ट मध्ये घ्यायचे आपल्याला. 15ला आणि 25ला भाग जाणारे कॉमन घटक कोणते आहेत, भाग देणारा कोणता आहे. 15 आणि 5 एकक स्थानी आहे, त्याच्यामुळे याला भाग जाणारा कोणता येईल पहिल्यांदा,
2 येईल का, 3 येईल का, नाही येणार, 5च येणार फक्त. म्हणजे यांचा मसावी किती झाला, 5 झाला. आता लसावी करत असताना आपला पाडा कोणता आहे, हे पाडा आहे. पाडा करूया. 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100. बस झाले. आता बघा 15 न 25 ला जातो का, नाही जात. 25 न जातो ना 50 ला, पण 15 जातो का, नाही जात, म्हणून तो पण नाही येणार. आता बघा 75, 75 ला 15 5 75, 25 त्रिक 75, म्हणजे याचा एलसीएम किती आला, लसावी किती आला, 75. अशा पद्धतीनं आपण लसावी मसावी अगदी बेस्ट पासून खूप पद्धती आहेत. आपण एकच पद्धत लक्षात ठेवायची कोणती, प्राथमिक पातळीवर अगोदरची सांगितलेली आणि स्पर्धा परीक्षेच्या पातळीवर फास्ट गणित यावं यासाठी हे नंतरची सांगितलेली. अगोदरची कोणती सांगितली होती, 18. आता आपण काय केलं असतं, लसावी आणि मसावी जर अगोदरच्या पद्धतीने काढायचंय, प्रायमरी लेवलला काढायचं, 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी काढायचंय, तर हेच पद्धत आपण अवयव पद्धत वापरली असती. बघा कशी, 2 चौक 8, 2 20. दोघांना कोणाला जातो भाग, आता 2 न जातो ना, 2 आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये आपण एलसीएम आणि एससीएम म्हणजे मसावी आणि लसावी काढण्याची अवयव पद्धत पाहिली होती. ही पद्धत प्रत्येक वेळी कामाला येईल का, तर लहान मुलांना किंवा जे 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे तिथपर्यंत ठीक आहे. पण स्पर्धा परीक्षेचं जेव्हा आपण गणित सोडवतो तेव्हा काही ट्रिक्स असतात आणि त्या ट्रिक्सचा वापर करून आपल्याला लगेच तोंडी पाड्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय करणं भाग आहे, लवकरात लवकर एससीएफ आणि एलसीएम काढणं भाग आहे. बघा आता 48 आणि 72 याचे अवयव न पाडता डायरेक्ट आपल्याला करता येईल का, तर आपण पाहिलं होतं डायरेक्ट मसावी किंवा लसावी करता येईल का, तर मागच्या ह्याच्या वेळेस पाहिलं होतं आपण. मसावी म्हणजे काय आहे, तर भाग देणारा, मोठ्यात मोठा भाग देणारा, मोठ्यात मोठा, हे लक्षात ठेवायचंय. प्लस मसावी म्हणजे काय, भाग देणारा मोठ्यात मोठा अंक किंवा मोठ्यात मोठी संख्या. 48 आणि 72 यांचा आपण जेव्हा विचार करणार आहोत, त्या 48 आणि 72 यांचा जेव्हा आपण विचार करणार आहोत, यांना भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत ते अगोदर पाहिजे आपल्याला. भाग मसावी काढत असताना भाग कशा कशाने जातो, बघा आता इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे 2 न जातो, 4 न जातो का, 4 2 8, इथं बघा 4 1 4 4 8 32, 4 न जातो, ठीक आहे नाही, 6 न पण जातो, समजा 6 8 का, 7 न जातो का, अशा पद्धतीनं 12 न. आता याच्यानंतर आपल्याला मोठ्यात मोठी पाहिजे ना, त्याच्यामुळे छोट्या सोडून दिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. 12 न जातो का, हो 12 न जातो. 10 न जातो का, नाही जात. 13 न जातो का, नाही जात, दोघांना पण भाग जाणारा नाही जात. त्यानंतर कितीने जातो, 24 न जातो बघा, 24 दोन्ही 48, 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72. याच्यापेक्षा कोणता मोठी संख्या वाटत नाही की त्यांना 48 आणि 72 ला भाग जाईल. म्हणजेच याचा एससीएफ किती झाला, फास्ट मध्ये काढला आपण, 24 किती झाला, एससीएफ 24 आहे की नाही. 48 आणि 72चा एससीएफ म्हणजे मसावी कसा काढला आपण, अवयव पाडले का, नाही, तर डायरेक्ट पाड्याच्या स्वरूपामध्ये 12 ला पण भाग जातो. 12 मसावी का नाही, तर आपल्याला माहिती आहे भाग देणारा कसा पाहिजे, मोठ्यात मोठा पाहिजे. आता 24 नंतर 25 तर घेण्यात काही अर्थच नाही, कारण बघा तुम्ही 25 त्याच्या अर्धे 24च होतात, म्हणजे भाग जाण्यासाठी 24 हायेस्ट कॉमन फॅक्टर झाला या दोघांचा. ओके, त्याच्यामुळे मसावी किती आला, 24. आता यांचा अगोदर आपण मसावी पाहू. मसावी पाहत असताना तुम्हाला सांगितले 30 40 50
या 3 संख्या आहेत. 3 संख्यांना भाग देणारा मोठ्यात मोठा अवयव न पाडता, मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला मी अवयव पाडून सांगितलं होतं. आता पाहूया आपण फास्ट मध्ये 30, 40, 50 ला कशाने भाग जातो. बघा, 2 न जातो, 3 न जातो, 3 न जातो, 30 ला जातो, पण याला जात नाही, है की नाही. 5 न 5 सक 30, 5 48, 5 10 50, है की नाही. पण आपल्याला मोठ्यात मोठा पाहिजे ना. 6 न बघा, 35, पण याला जात नाही, 40 ला जात नाही, 50 ला पण जात नाही. 6 न, 7 न नाही जाणार, 7 न पण, 7 न तर कोणाला जात नाही. 8 न बघा, 8 45, या दोघांना 40 ला जातो, पण 30 आणि 50 ला जात नाही. मोठ्यात मोठा पाहिजे आपल्याला. 9 न नाही, 10 न 10 असू शकतो. बघा, 10 न 30 ला जातो, 10 न 40 ला जातो, 10 न 50 ला जातो. म्हणजेच आता 11 घेण्यात काही हेच नाही. 11, 12 हे काही भाग जाणारे वाटत नाहीत, किंवा 11, 12च्या पाड्यात 30, 40, 50 येत नाहीत. म्हणजेच 10च हा या तिघांचा काय असणार आहे, SCF म्हणजेच काय, मसावी असणार आहे. तोंडी काढलंय आपण. हा काय असणार आहे, या तिघांचा मसावी असणार आहे. आता बघा, दोघांचा मसावी आपण दोन्ही उदाहरणात पाहितलंय की मसावी कसं काढला, पाण्याच्या स्वरूपात लिहू. आता याच्या स्वरूपात आपण लगेच लसावी बघू यांचा. आता लसावी बघत असताना काय करायचं, लसावी बघत असताना